ठाणे जिल्ह्यात आरटीईच्या 7000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत। जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या व महानगरपालिका अंतर्गत एकूण 627 शाळांमध्ये 11320 रिक्त जागा उपलब्ध आहेत। त्यापैकी उर्वरित प्रतीक्षा यादी 2 मधील 955 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्यातील 1,06,000 शाळांनी शाळा मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र यातील 1,800 शाळांनी ही प्रक्रिया अद्यापही सुरूच केली नाहीये। त्यामुळे मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळेल का असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केलाय। इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी आणि बी प्लॅनिंग अभ्यासक्रमांसाठीच्या MHT CET प्रवेश परीक्षेला सुरुवात झाली आहे। तर PCBची CET परीक्षा 2 एप्रिल पासून सुरू झालेली आहे। या परीक्षेच्या पहिल्या दिवशी 43,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे। नवी मुंबईच्या घणसोलीत एका बांगलादेशी नागरिकाला रबाळे पोलिसांनी अटक केलेली आहे। महिनाभरापासून ही व्यक्ती बेकायदेशीरपणे राहत असून मजुरीचं काम करत होती। या प्रकरणी रबाळे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। मुंबईतील बोरिवली पश्चिम भागात MD ड्रग्ज जप्त करण्यात आला। या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी एकाला अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 54 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केला आणि या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। कल्याणमध्ये गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा अनंत म्हात्रे उर्फ बिंदास म्हात्रे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून 1 देशी बनावटीचा पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुस असा 62,000चा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात फळांचा अनधिकृत बाजार भरवण्यात येतो। मात्र अद्याप अतिक्रमण विभागाने या अनधिकृत बाजारावर कोणतीही कारवाई केली नाहीये। त्यामुळे अधिकारी असतानाही कारवाई का होत नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात सांगलीतील कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने मोहीम सुरू केली आहे। ही समिती थेट पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि केंद्रीय जलशक्ती आयोगाला 5000 पत्र पाठवणार आहे। सध्या जवळपास 1,500 हून अधिक पत्र तक्रारी आणि तयार झालेले आहेत। सांगलीच्या कडेगावात शेतकरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसलाय। त्याच्या चुलत्यानंच शेतातील गहू 3 वेळा चोरून नेलाय। या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तरीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी आंदोलन करतोय। भिवंडीत वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा भाजीपाला पिकांना तडाखा बसलाय। पावसामुळे भाजीपाला पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते। साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये अचानक धुक्याची चादर पसरली। इतकंच नाही तर अचानक तापमानातही झपाट्याने घसरण झाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 3 दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील तापमानानं उच्चांक गाठला होता। मात्र महाबळेश्वरमध्ये सायंकाळनंतर अचानक हवामानामध्ये बदल झाला। पुण्यात सलग 3 दिवस 40 पार तापमान गेल्यानंतर आता कमाल तापमानात किंचितशी घट झाली आहे। पुढील 3 दिवस तापमान स्थिर आणि सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुण्याच्या PMP बसेसमध्ये आता AI चे कॅमेरे बसवले जाणार आहेत। एका कॅमेरा बसच्या स्टीअरिंग जवळ लावण्यात येणार आहे। त्यामुळे चालकावरही नजर ठेवता येणार आहे। PMP प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव तयार केलाय। तो अंतिम मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे। मुंबईच्या आरे ते वरळी भुयारी मेट्रो रेल्वे लवकरच सुरू होणार आहे। दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांची जवळपास सर्व कामं पूर्ण झाली आहेत। त्यामुळे स्थानकं प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाली आहेत। CMRS प्रमाणपत्र मिळाल्यानंतर भुयारी मार्गाचा दुसरा टप्पा प्रवासी सेवेत दाखल होईल। मध्य रेल्वेमधील वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यानच्या कासगाव रेल्वे स्थानकाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे। तसंच कासगाव कामोठे मानसरोवर नवीन रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे। त्यामुळे बदलापूरकरांना 30 मिनिटात नवी मुंबई गाठता येणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होतीये। त्यामुळे राज्य परिवहन विभागाने शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार केले आणि यासाठी क्रिझिल या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे। येत्या 2 महिन्यांमध्ये या संस्थेमार्फत विस्तृत अहवाल सादर केला जाईल। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 2,300 रुपयांनी वाढ तर चांदीच्या दरात 3,000 रुपयांनी वाढ झाली आहे। सोन्याचे दर 94,000 रुपये प्रति तोळा तर चांदी 96,800 रुपये प्रति किलो आहे। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कर्मचाऱ्यांचं उर्वरित 44% वेतन मंगळवारपर्यंत मिळणार आहे। एकनाथ शिंदेंच्या पुढाकाराने हा प्रश्न सुटणार आहे।
कर्जत लोणावळा दरम्यान दुहेरी मार्ग तयार करण्यासाठी 2 सविस्तर प्रकल्पाचा अहवाल मध्य रेल्वेने तयार केलेला आहे. मुंबई पुणे प्रवास आणखी जलद व्हावा यासाठी दुहेरी मार्ग तयार करण्यात येणार आहे आणि या प्रकल्पाचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आलाय. तर या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचं काम सुरू केलं जाणार आहे. मुंबई बाजार समितीत कोकणातून 75,000 पेटी हापूसची आवक झाली आहे. सध्या 1,000 ते 3,000 पेटीचे दर आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आंब्याची आवक सरासरीपेक्षा कमी राहिली आहे. एप्रिलमध्ये ही आवक सरासरी इतकीच राहणार आहे. वर्सोवा भाईंदर कोस्टल प्रकल्पाचा मासेमारीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कांदिवलीतील चारकोप इथून जाणाऱ्या या रोडच्या टप्प्यामुळे स्थानिक नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होणार आहे. याचा परिणाम मासेमारीवर होऊन व्यवसायच बंद होईल अशी भीती मच्छीमार संघटनेने व्यक्त केली आहे. जुन्नरच्या मांडवे परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील मुख्य जलस्रोतात अज्ञातानं कीटकनाशकं टाकल्यामुळे ग्रामपंचायतीनं पाणी न वापरण्याच्या सूचना दिल्यात. तर ग्रामपंचायतीकडून गावात टँकरचीही सुविधा करण्यात आली आहे. मात्र पाणी पुरवठा अपुरा असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. प्रसूती झालेल्या एका महिलेला 8 दिवस स्वतः स्वच्छता करावी लागली आहे. माढा ग्रामीण रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा किती कुचकामी ठरल्याचं यातून स्पष्ट होत आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय. मुंबई गोवा महामार्ग 12 एप्रिलपासून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. खारपाडा ते कशेडी दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेतली जाते. वाशिमच्या अनसिंग आणि रिसोडमध्ये भगवान महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सकल जैन समाजातील अबालवृद्धांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रिसोड शहरात देखील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेनंतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भिवंडी शहरात महावीरांची जयंती साजरी करण्यात आली आहे. जयंतीनिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. अहिंसा, पर्यावरण संवर्धन, शाकाहार याबाबत जनजागृती करणारे देखावे यात्रेमध्ये सादर करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष सहभागी झाले. सांगलीत भूमी हक्क महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. भूमी अभिलेख कार्यालयाचं कामकाज तसंच मोजणी फेरफारसाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर याबाबत महोत्सवात माहिती देण्यात आली. भूमापन दिनानिमित्त महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. परभणीच्या मानवतच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केलेत. हे पाणवठे शाळेच्या परिसरातील झाडांवर लटकवण्यात आले असून सोबतच चाराही ठेवण्यात आलाय. या ठिकाणी पक्षी आपली तहानभूक भागवत आहेत. राजमाता जिजाऊ रथ यात्रा यवतमाळ शहरामध्ये दाखल झाली आहे. मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रेचं लोहारा चौकात स्वागत करण्यात आलं आणि यावेळी मासाहेब जिजाऊ मातेंच्या प्रतिमेस मराठा बांधवांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान भगवे फेटे परिधान केलेल्या महिला रथयात्रेमध्ये सहभागी झाल्या. घोड धरणातून सरकारनं अहिल्यानगर जिल्ह्यासाठी साखळाई योजना मंजूर केली आहे. त्याला आता शिरूर श्रीगोंदा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. कारण याच धरणांमधून त्यांनाही पिण्याचे शेतीचं पाणी मिळतं. यातलं पाणी साखळाई योजनेला दिल्यानं शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन केलं. नाशिकच्या मनमाडमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करण्यात आली आहे. फुलेंच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. स्थानिक आमदार बालाजी किणीकर आणि भंतेजी एन आनंद महाथेरो यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि यावेळी हजारो भीम अनुयायांनी जल्लोष केला. नाशिक जिल्ह्यात उन्हाचा पारा 40 पार गेला. यामुळे वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये खास सोय करण्यात आली आहे. बिबट्यांच्या बछड्यांना, कोल्ह्यांच्या पिल्लांना, लांडग्यांना कूलरची थंडगार हवा दिली जाते. अपघातात जखमी झालेले वन्य प्राणी, आईपासून वेगळी झालेल्या प्राण्यांची पिल्लं यांची काळजी घेतली जाते.
राज्यात वाघांची संख्या 444 असून चंद्रपुरात वाघांची संख्या वाढल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईकांनी दिली आहे। 2002 मध्ये वाघांची संख्या 103 होती, आता ती 444 झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। योगी सरकारनं कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे। महागाई भत्त्यात 2% वाढ करण्यात आली आहे। 3 महिन्यांची थकबाकी दिली जाणार आहे। राज्य सरकारच्या 16 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील तरुणीला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 3 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे। तरुणीच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी आर्थिक मदत देण्याची शिफारस करण्यात आली होती आणि त्यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ही मदत मंजूर करण्यात आली आहे। जालना जिल्हा रुग्णालयासमोर तुफान दगडफेक झाली आहे। रुग्णालयासमोर 2 गटात तुफान दगडफेक झाली। दोन्ही गटातील 6 जण जखमी झालेत। शेतीच्या वादातून दोन्ही गटांकडून दगडफेक झालेली आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करण्यात आली। पत्नीची हत्या करून पतीनेही आत्महत्या केली आहे। धारदार शस्त्रानं वार करत पत्नीची हत्या करण्यात आली। घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरून संशयिताला ताब्यात घेण्यात आले। कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेली आहे। पोलीस कोठडीची मागणी कोर्टाने फेटाळली आहे। मुख्य आरोपी रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आले। उल्हासनगरमध्ये गाडी पार्किंगवरून वाद झाला। 5 ते 7 तरुणांनी दिव्यांग तरुणाला मारहाण केली आहे। मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। डोंबिवलीत एका 30 वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षा चालकानं अत्याचार केलाय। पीडित महिला सोनारपाडा इथं नातेवाईकाकडे रिक्षाने गेली होती आणि त्यावेळी नराधम रिक्षा चालकानं तिला अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। आज कल्याणच्या न्यायालयात हजर करण्यात त्याला आलेलं होतं आणि त्याला 14 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। लातूर शहरातील अनेक कॉफी शॉपवर पोलिसांनी छापे मारलेत। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 28 कॉफी चालकांवर यावेळी कारवाई करण्यात आलेली आहे। तसंच त्यांचे परवानेही रद्द करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दुचाकीस्वाराला पकडण्यात आलेला अकोला पोलिसांना 3 दिवसांनंतर यश आलंय। अकोला रेल्वे स्टेशन परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका दुचाकी चालकानं अत्याचार केले होते। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करतायत। वाशिम जिल्ह्यातील कारंजा शेलू बाजार मार्गांवर मुरंबी फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात झालाय। या अपघातामध्ये अज्ञात ट्रक चालकानं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं बाप लेकीचा जागीच मृत्यू झालाय तर पत्नी जखमी झाली आहे। अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह फरार झाला। जळगावमध्ये भरधाव पिकअपनं दुचाकीला धडक दिली। अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय। जळगावच्या वावडदा फाट्याजवळ हा अपघात झाला। अपघातानंतर पिकअप चालक फरार झालाय। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील जेऊर पोस्ट ऑफिसला आग लागली। सरकारी सुट्ट्या असल्यानं ऑफिस बंद होतं, त्यामुळे आगीत कुणी जखमी झालं नाहीये। पोस्ट ऑफिसमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत होता। अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली, मात्र यात पोस्ट ऑफिसमधील अनेक पत्र, कुरिअर आणि कागदपत्रांचं नुकसान झालं। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक या शेतातील गोठ्याला अचानक भीषण आग लागली। या आगीमध्ये गावाशेजारी असलेल्या जनावरांच्या गोठ्यालाही आग लागली असून गोठ्यामध्ये बांधलेली 25 ते 30 जनावरं भाजल्याची माहिती समोर आली आहे। ग्रामस्थांनी धावपळ करत पाण्यानं आग विझवली। दरम्यान काही शेतकऱ्यांनी या मुक्या जनावरांना आगीतून वाचवले, मात्र आग मोठी असल्यानं 25 ते 30 जनावरं आगीत काही प्रमाणात भाजल्याची माहिती समोर आली आहे। एकीकडे उत्तर भारतासह महाराष्ट्रातही उष्णतेची लाट पसरली। अशात उत्तराखंड राज्यातल्या अनेक शहरांमध्ये अचानक वादळी पावसानं हजेरी लावली। अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं डोंगराळ भाग भूस्खलन झाले। या भूस्खलनामुळे काही गाड्या मातीच्या राडारोड्यामध्ये अडकून पडल्या। पुण्यातील चाकण परिसरातील अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला। या पावसामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालंय, तर डाळिंब, कांदा, गहू पिकांना धोका निर्माण झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे।
बिहारच्या पटनामध्ये काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। सध्या तापमानात वाढ होत असल्यानं नागरिक हैराण झालेत। आता अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळतोय। नांदेडला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। अर्धापूर, हिमायतनगर, भोकरमध्ये मुसळधार पाऊस झालाय, तर अनेकांच्या घरांवरील पत्रेही उडालेत। वादळी वाऱ्यांमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिवमध्ये मुसळधार अवकाळी पाऊस झालेला आहे। उमरग्याला गारपिटीचा तडाखा बसलाय। पावसामुळे फळबाग, आंब्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुरुम, मुळूज भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। पुण्याच्या जुन्नरमधील नारायण गावात अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसलाय। तरीही शेतकऱ्यांनी खचून न जाता द्राक्ष बागा फुलवल्यात, तसंच द्राक्ष निर्यात करून चांगला नफा देखील कमवलाय। लासलगावमधून नाफेड लवकरच कांदा खरेदी सुरू करणार आहे। सध्या बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। आता नाफेड कांदा खरेदी करणार असल्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या विरोधात भूमिका घेतल्यानं सोलापूरच्या शहर प्रमुखांनी निषेध नोंदवलाय। उद्धव ठाकरेंचा फोटो फाडत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। ठाकरेंनी हिंदू विरोधी भूमिका घेतल्यानं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। महायुती सरकारला 100 दिवस उलटूनही शेतकरी कर्जमाफी झाली नाहीये। याविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। उद्या बच्चू कडूंच्या नेतृत्वात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशकातील घरासमोर प्रहार संघटना मशाल आंदोलन करणार आहे। सत्ताधारी आमदारांच्या घरासमोरही असंच आंदोलन केलं जाणार आहे। पुण्यातील फुलेवाडामध्ये आशिष शेलार आणि छगन भुजबळांची भेट झाली। महात्मा फुलेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतात। आपण मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो असं विधान नरहरी झिरवाळ यांनी केलेलं आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगल्या चर्चा रंगल्या। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। भविष्यात आपल्याला पण मंत्रिपद मिळावं, त्यासाठी कोणत्या पक्षात जाणार सांगता येणार नाही असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केलंय। मंत्रिपद कायमस्वरूपी नसतं, ते काचेचं अस्थिर भांड आहे असं मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलंय। राजकारणात पदं येतात जातात, आपल्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला असंही गोरे यांनी म्हटलंय। शहाजी पाटलांना वाऱ्यावर सोडणार नाही असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। त्यामुळे शहाजी पाटलांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत मिळाले। रायगडच्या रोह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी पक्षाला रामराम ठोकलाय। त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। येत्या 13 एप्रिलला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। शिवसेनेवरती कुठली टीका टिप्पणी करायची नाहीये।